आम्ही काकरपाडा विभाग विद्यालय काकरपाडा या शाळेतील इयत्ता 10वीतील शिकणारे विद्यार्थी आहोत. माझे नाव वेदिका गणपत गोंधळे आहे. माझे नाव लावण्य नाना गोंधळे आहे. माझे नाव देवानंद तुरे आहे. माझे नाव माझे नाव आपण ज्या मातीत जन्मलो तिनेच आपल्याला अन्न दिलं, जीवन दिलं, पण तीच माती आता थकली आहे. रासायनिक खते, कीटकनाशके, औषधांच्या अतिवापरामुळे तिचे सुपीकपण कमी झाले आहे. सेंद्रिय खत निर्मिती प्रक्रिया हा उपक्रम करणार आहोत. या उपक्रमाद्वारे सेंद्रिय खत जीवामृत हा सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प करणार आहोत. पूर्वी आपल्या शेतात सोन्यासारखं पीक यायचं, पण आता उत्पादन कमी झाले, खर्च वाढलाय, जमिनीचे सूक्ष्मजीव मरून गेले, पिके आजारी पडतात, त्यामुळे शेतकऱ्याला कर्ज बुडले. वीजचा आजची ग्रामीण भारताची खरी समस्या आहे. सुपीक जमीन वाळू बनत आहे आणि शेतकरी हवालदिल होत आहे. काही वेळा तीव्र नैराश्यातून आत्महत्या करण्यासह प्रवृत्त होत आहे. आम्ही या परिस्थितीकडे दररोज पाहिजे. आम्ही ठरवलं समस्या जिवंत करण्याचा उपाय आहे निसर्गाचा प्रसाद. त्या उपायाचं नाव आहे जीवामृत. जीवामृत म्हणजे निसर्गाने दिलेला जिवंत पिकांचा चमत्कार. देशी गाईचे शेण, गूळ, बेसन आणि झाडाखालील माती या साध्या घटकांनी तयार होणारे हे सेंद्रिय खत जमिनीला पुन्हा जिवंत करते. आज आमच्या शाळेची टीम हरित भविष्य विकसित भारत विलेखनमध्ये ही समस्या सोडवण्यासाठी हा प्रकल्प सादर करत आहोत. जीवामृत निसर्गाचा लहानशा ड्रममधील चमत्कार. यासाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती माझे सहकारी तुम्हाला देतील. जीवामृत हे सेंद्रिय खत निर्मितीसाठी आपल्याला देशी गायीचे ताजे शेण 10 किलो लागणार आहे. कारण देशी गायीच्या 10 ग्रॅम शेणामध्ये 300 करोड उपयुक्त जीवाणूंची संख्या असते. हे सेंद्रिय खत निर्मितीसाठी उपयुक्त ठरते. जीवामृत हे सेंद्रिय खत बनवण्यासाठी आपण 175 लिटर पाण्यामध्ये 10 लिटर गोमूत्र देणार आहोत. कारण गोमूत्रामध्ये लोह, जस्त, कॅल्शियम, स्फुरद, पालाश, नत्र इत्यादी जीवद्रव्य मोठ्या प्रमाणात असतात. जीवामृत हे सेंद्रिय खत हे एकरसाठी 200 लिटर ड्रममध्ये 175 लिटर पाणी घेणार आहोत. जीवामृत हे सेंद्रिय खत बनवण्यासाठी 175 लिटर पाण्यामध्ये काळा गूळ 1 ते 2 किलोग्रॅम टाकण्यामागचे कारण म्हणजे गूळ हे जीवाणूंच्या वाढीसाठी महत्त्वाचे खाद्य आहे. गूळ टाकल्याने जीवाणूंची संख्या कमी वेळेत मोठ्या प्रमाणात वाढते. जीवामृत हे सेंद्रिय खत बनवताना डाळीचे पीठ 1 किलोग्रॅम टाकतात. गुलाप्रमाणे डाळीचे पीठ उपयुक्त जीवाणूंच्या वाढीसाठी महत्त्वाचे खाद्य आहे. डाळीचे पीठ टाकल्याने जीवाणूंची संख्या कमी वेळेत मोठ्या प्रमाणात वाढते. 175 लिटर पाण्यामध्ये वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाची माती घेणार आहोत. कारण ते 24 तास ऑक्सिजन देतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवाणूंची वाढ होते. म्हणून या मातीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवाणूंची संख्या असते. आता आपण ही प्रक्रिया प्रत्यक्ष करणार आहोत. जीवामृत बनवण्यासाठी हे 200 लिटरचे ड्रम आहे. त्यामध्ये आपण 175 लिटर पाणी घेतले आहे. हा प्रयोग आपण प्रतिकात्मक स्वरूपात करून पाहू. हे माझ्याकडे गाईचे ताजे शेण आहे. हे माझ्याकडे गाईचे गोमूत्र आहे. हे माझ्याकडे काळे गूळ आहे. हे माझ्याकडे बेसन आहे. हे माझ्याकडे माती आहे. हे सर्व साहित्य आम्ही बादलीत टाकून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ढवळत आहोत. आपण जीवाणूंच्या वाढीसाठी हे दररोज दिवसातून सकाळ संध्याकाळ असे 2 मिनिटं ढवळणार आहोत. 7 दिवसानंतर याचे जीवामृत बनून तयार होईल. हे जीवामृत आपण 1 एकरच्या क्षेत्रातील वनस्पती किंवा भाजीपाल्यावर ड्रीपद्वारे किंवा पाट पाण्यातून तसेच शिंपडून वापरू शकतो. अशा प्रकारे हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. हे जीवामृत बनवण्यासाठी काकरपाडा विभाग विद्यालय काकरपाडा या शाळेचे विज्ञान शिक्षक तसेच मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो.